सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 14 नंबरच्या सत्संगाला सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आपण जीवाच्या अनुषंगाने 13 सत्संग घेतले आणि या सत्संगाच्या माध्यमातून जीवाचे दोष, अनादि अविद्येमुळे जीवामध्ये किती दोष आहे आणि ते आपल्यामध्ये असताना आपण धर्म कसा सांभाळायचा हे परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण शास्त्रात गेल्याशिवाय आपल्याला धर्म समजू शकत नाही आणि शास्त्राशिवाय धर्म असू पण शकत नाही. म्हणून ज्ञानाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला कर्मराटीमध्ये साध्य होत नाही. गाडी चालवायची असेल तर ज्ञान लागतं, स्वयंपाक करायचा असेल तर ज्ञान लागतं, व्यवसाय करायचा असेल तर ज्ञान लागतं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी जरी आपल्याला ज्ञानाची गरज आहे हे आपण समजू शकतो. परंतु इतका मोठा धर्म आहे आणि तो धर्म सांभाळताना किंवा तो धर्म प्राप्त करताना किती मोठं ज्ञान लागेल आपल्याला याचा आपण विचार केला पाहिजे. परंतु सर्व बाबतीत विचार करणारा हा जीव धर्माच्या बाबतीत मात्र काहीच विचार करत नाही आणि म्हणून धर्मात असूनही तो धर्मात नसल्यासारखा असतो. तर शास्त्राचं ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. आज आपण मागच्या सत्संगामध्ये जीवाच्या अष्टस्वभावापैकी अष्टस्वभाव बघितले, विकार विकल्प हे दोष बघितले आणि स्वभावाच्या माध्यमातून हे अष्टस्वभाव बघत असताना परमपूज्य नाथवांनी एकदा देवाला न विचारता तांदुळक्याची भाजी देवास आणली, परंतु ती देवाने स्वीकारली नाही. आदल्या दिवशी तांदुळक्याची भाजी बाईसांनी देवाला करून दिल्यानंतर नाथवांना सहजच वाटलं की देवाला ही भाजी आवडते तर आपण का आणू नये, आणि म्हणून न विचारताच ते घेऊन येतात. बाईसा पण बनवते आणि देवाला उपार दाखवताना ती भाजी देवाच्या ताटामध्ये देतात. परंतु ती देवाची प्रवृत्ती नसल्या कारणाने ती भाजी देवानी न स्वीकारतात ही भाजी कोणी आणली असं विचारून अज्ञानी जीवाला या परमेश्वराच्या प्रवृत्तीची जाण असू शकत नाही. आणि म्हणून येथीचा व्यापार म्हणजे परमेश्वराच्या शास्त्रामधला जो व्यापार आहे तो परमेश्वर म्हणतात इथं विचारून विचारून करावा. आता परमेश्वर आपल्या समोर नसताना आपल्याला विचारण्यासाठी मात्र परमेश्वरांनी खूप मोठं शास्त्र, ब्रह्मविद्याशास्त्र सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या या धर्मामध्ये आपण धार्मिकता करत असताना आपल्याला शास्त्राशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या संपर्कात असलेले जे आपले गुरु समान साधू संत असतील, काही वासनिक असतील, त्यांना हे शास्त्र विचारावं. त्यानंतर आपण लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ यातून अभ्यास करून चिंतन करावं. जे समजलं नाही ते साधू संतांना विचारून घ्यावं. कोणतेही शोक्तीचे अर्थ न लावता त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वराने त्या सूत्राचा अर्थ काय लावलाय हे समजून घेऊन मग जर आपण शास्त्र सांभाळण्याचा किंवा शास्त्रानुसार वागण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील आणि आपण या धर्मामध्ये परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. परंतु असं न करता अंदाजाने जर धार्मिकता करण्याचा जर आपण प्रयत्न केला, शास्त्र समजून न घेता, ज्ञान समजून न घेता किंवा कोणाला न विचारता जर आपण आपल्या मनानेच अर्थ लावून जर धार्मिकता करण्याचा जर प्रयत्न केला तर परमेश्वर म्हणतात खूप मोठ्या दोषाला हा जीव जाऊ शकतो, दोष त्याला लागू शकतात. आणि म्हणून कोणतीही गोष्ट व्यावहारिक जगामध्ये आपण अंदाजाने करत नाही
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान समजून उमजून जर करत असतो तर धार्मिकता ही अंदाजाने कशी करावी, कशी करता येईल याचं आपण सहजच चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की आजपर्यंत आपण धार्मिकता कशी करत होतो. उपदेश घेतला, गुरूंनी आपल्याला सांगितलं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यात खोलात न जाता फक्त करायची ही एक धार्मिकतेची संस्कार आपल्याला लागलेले असल्यामुळे, चिकटलेले असल्यामुळे आपण ती धार्मिकता करत असतो. परंतु ज्यावेळेस एकदा महादाईचा दररोज देवाचा प्रसाद घेतल्यानंतर, देवाला उपहार दाखवल्यानंतर उरलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाच्या संदर्भात एक आचार्यांवरती एक बुद्धी म्हणा, एक आपलेपण म्हणा, प्रेम म्हणा, त्या प्रसादामध्ये अर्धा प्रसाद आचार्यांना ते द्यायचे आणि अर्धा प्रसाद जो आहे उरलेला त्याच्यामध्ये सर्व भक्तांना ते थोडा थोडा द्यायचे आणि आपण घ्यायचे. ह्या प्रसादातला अर्धा भाग आचार्यांना दिल्यानंतर उरलेल्या अर्ध्या भागामध्ये सर्व भक्त म्हणजे किती असतील तरीही ते महादाईचा करत असल्या कारणाने देव एक सूत्र सांगतात, बाई असं करणं चुकीचं आहे. बाई पाप तरी नव्हे, याला देव म्हणतात पाप तरी नाही, परी धर्मापासून ऐसा निरपुनी काढी. परंतु धर्मापासून या अशा विधी तुम्ही करत असताना ती वाढत वाढत जाऊन अविधी होतो, दोष लागतो आणि धर्मापासून तुम्हाला त्या काढू शकतात. म्हणजे अविधी होऊन जीव धर्मापासून जात असतो. खरं म्हणजे आपण विधी अविधीचा फक्त शब्द ऐकलेले असतात, परंतु विधी अविधीचा विचार किती करतो आणि किती करता आपण धार्मिकता सांभाळतोय हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपण विधी अविधीचा कधीही विचार केलेला नसतो. धार्मिकता करत असताना एक संस्कार असतो. या अगोदरही आपण सत्संगामध्ये बोललेलो आहे की धार्मिकता करण्याचे कर्मराहाटीमध्ये 3 प्रकार येतात. एक मनुष्य भीतीपोटी धार्मिकता करतो, एक परंपरा आहे म्हणून धार्मिकता करतो, आणि ही परंपरा धार्मिकता करत असताना कोणीतरी लोक पण करतात, एक मॉक सायकोलॉजी असते म्हणून पण धार्मिकता करणारे बरेचसे लोक असतात. परंतु आपण विचार केला, परंपरा आपण अनेक ठिकाणी तोडलेल्या आहे आणि त्या परंपरा तोडताना आपण आपला स्वतःचा फायदा किंवा जीवाचा स्वार्थ आपण बघितलेला आहे. ज्या गोष्टीमध्ये प्रगती होते किंवा प्रगती होताना दिसते त्याच्यामध्ये आपण कोणता विचार न करता लगेच बदल करून आणतो आणि तो बदल आपल्यालाही अपेक्षित असतो आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जे जे लोक असतात त्यांना पण अपेक्षित असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्यात दुमत नसतं किंवा प्रश्न नसतो, कारण प्रगतीचं एक पाऊल असतं. आपल्या वाडवडिलांप्रमाणे आपण वागत नाही, आपण कपडे घालत नाही, आपण विचार करत नाही, आपण व्यवसाय करत नाही. जे बदल हा जीवाचा एक स्वभाव आहे. परंतु व्यावहारिक जीवनामध्ये असले बदल आपण पावलोपावली करत असतो, पण धार्मिक जीवनामध्ये हे बदल अत्यंत प्रयत्नाने आणि प्रयासाने करावे लागतात. कारण जीवाचा बांध असतोय आणि आपण हे जीव पदार्थ बघत असताना तुमच्या लक्षात येईल, अजून पुढे गेल्यानंतर अधिक लक्षात येईल. कारण आता आपला हा सत्संग जो आहे जीवाचा अगदी आतमध्ये जातोय, खोल जातोय, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे. म्हणून जीवाच्या स्वभावानुसार ही एक संस्कारानुसार तो करत जरी असला तरी किती योग्य किती अयोग्य हे परमेश्वर शास्त्रामध्ये गेल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही, कळणार नाही. एकदा महादाईसांनी सहजच देवाला विचारलं की जी विषय सेविल्या काय होय, विषयाचं जर सेवन जर केलं तर काय होतं म्हटले, त्यांनी काय फरक पडतो. देव त्यांना सांगतात, बाई पाप तरी नव्हे परी धर्मापासून ऐसा निरपुनी काढी. ते काही पाप नाहीये. आता विषयाचे खूप हजारो अंग आहे, त्यामुळं
आपण मागे बोललो होतो, संग्रह करताना आपण ज्या ज्या गोष्टी पाळतो ते सर्व विषयच आहे. जेवताना आपल्याला एखाद्या विशिष्ट पदार्थाची गोडी वाटणं, कपडे घालताना, संगत करताना, गप्पा मारताना, हे सर्व विषयाचे अंग आहे. आणि ह्या विषयातूनच मग आपण मुख्य विषयाकडे जात असतो. हे विकाराचा एक विषय असल्यामुळं जो माणूस जास्त डिस्टर्ब असेल तो जास्त विषयामध्ये रमलेला असतो आणि तो पावलोपावली त्याच्यामध्ये तो बदल घडून आणत असतो. परमेश्वर हे सांगताना, महादाईसांना समजावताना, हाताची अंघोळी म्हणजे एक हात पूर्णपणे बोट एकत्र करून आणि दुसऱ्या हाताने पूर्ण त्यावरती असा हात फिरून परमेश्वर अप्रत्यक्षरित्या एक समजून सांगतात की निरपुनी काढी, म्हणजे हा पुरुष धर्मापासून जाण्यासाठी हे जे विषय आहे, हे पापरूप ज्या गोष्टी आहेत त्या कशा निरपून काढतात. आपण कधीतरी उसाचा रस खाल्लेला असेल आणि त्या उसाच्या रस खाताना आपण कधीतरी त्या मशीन जवळ जर उभं राहिलेला असेल तर तो व्यावसायिक त्या उसाचा रस काढताना त्याला जसं पिळतो, एकदा टाकतो, दोनदा टाकतो, तिसऱ्यांदा टाकून तो परत वाकडं तिकडं करतो, असं कितीतरी वेळा बारीक बारीक करत 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 त्यातून एक थेंबही रस न ठेवता पूर्ण निरपून काढतो. अगदी त्याला आपण म्हणतो चोथा, का जो खाण्याच्या लायकीचा नाही, टाकण्याच्या लायकीचा नाही. अशा पद्धतीनं हा जीव फक्त अज्ञानी असल्या कारणाने आणि अंदाजाने धार्मिकता करत असल्यामुळे छोट्याच्या दोषापासून मोठ्या दोषाला प्राप्त होऊन धर्मापासून जाऊ शकतो. कारण अत्यंत प्रयासाने परमेश्वर कृपेने आपल्याला हा धर्म भेटलाय, परमेश्वराचा बोध आपल्याला परमेश्वराने आपल्याला दिलाय. परंतु ते सांभाळण्याचं जे काम आहे ते आपलं स्वतःच आहे. परमेश्वर म्हणतात बोध मी देईल, प्राप्तीला पण मीच घेऊन जाईल, परंतु मधला जो गोष्ट आहे करण्याची, आद्यंती दैव मध्य पुरुष असं सूत्र परमेश्वराने खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे पहिले परमेश्वर करतात, शेवटही परमेश्वर करतात जीवाचा. परंतु मधला जो गोष्ट आहे, आचाराचा असेल, विचाराची असेल, अनुसरणाचा असेल, आपल्यामध्ये जो बदल करण्याची जी प्रक्रिया असेल ती मात्र जीवाला करावी लागते. आणि ती जीवाची स्वतंत्री आहे. जो करेल तोच पुढे पोचेल. शाळेत गेल्यानंतर जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल, तोच पुढच्या वर्गात जाऊ शकतो. अशा पद्धतीने ही धार्मिकता आपण करतोय. आपण अभ्यासाव्यतिरिक्त जर करत असेल तर त्या धार्मिकतेला काही अर्थ राहत नाही. आणि आजकाल ही परिस्थिती आहे, 25 वर्षे 50 वर्षे लोकांमध्ये उपदेश घेऊन झालेला आहे, परंतु अभ्यासाचं कोणत्याही प्रकारचं अंग नसल्यामुळं त्यांना लीळाचरित्र माहीत नाही, सूत्रपाठ माहीत नाही. फक्त सकाळ संध्याकाळची देवपूजा करणे, कधीतरी मार्गात जाणे, कधीतरी स्थान करणे, त्यातून तो एक भ्रम निर्माण झालेला असतो त्याला की आपण धार्मिकता करतोय ना आपल्याला देव भेटेल. परंतु ज्ञानाशिवाय, अभ्यासाशिवाय आणि ते ज्ञान प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आचरणात आणल्याशिवाय परमेश्वर भेटत नसतो. हे त्याला कधीतरी कळतं, परंतु त्यावेळेस बराच वेळ गेलेला असतो. आणि हे परमेश्वर अत्यंत सुंदरपणे आपल्याला सांगतात. आचार्यांच्या अनुसरणाच्या वेळे परमेश्वराने आपल्याला खूप सुंदर सांगितलेलं आहे. आचार्यांची देवाची भेट झालेली आहे. चर्चेतून परमेश्वराने त्यांना बोध पण दिलेला आहे. आणि ती वेळ येते का जे परमेश्वराला आचार्यांकडून करून घ्यायचंय, म्हणजे अनुसरण, की जे परमेश्वराला या जीवाकडून अपेक्षित आहे. संगमेश्वरी परमेश्वराची प्रतीती आचार्यांना येते. परंतु जरी प्रतीती आली, जरी बोध झाला, तरी दादोस त्यांचे पूर्वश्रमीचे जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं लागले पण असल्या कारणाने
ते लागलेपण असल्यामुळे परमेश्वराला जे ज्ञान द्यायचंय त्यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु आचार्यांना पण एक भावना आहे की यांच्यामुळे आपल्याला देव भेटला आणि त्या अनुषंगाने त्यांची विचारधारा त्या आपल्या पुरश्रमीच्या गुरूंच्या विषयी असते. आणि म्हणून संगमेश्वरी जरी प्रतीती द्वादशांना झाली, आचार्यांना झाली, परंतु द्वादशांचं लागलेपण आचार्यांचं जे आहे ते काढावं लागणार आहे. हे जेव्हा देवाच्या लक्षात येतं त्यावेळेस त्यांनी ते काढलेलं आहे. परंतु ते कसं काढलं, त्या पद्धतीनं काढलं, ही जर लीळा आपण समजून घेतली तर खूपच सुंदर लीळा आहे. भटाची संगमेश्वरी ईश्वर प्रतीती, आलियावरी द्वादशांचे लागलेपण काढले, गोसावींचे लागलेपण झाले, सर्व काळी सन्निधानीची जडले असती, द्वादशाचे अधीनत्व निशेष सांडिले, विषय व्यवहारावरून आणि शरीरावरून बुद्धी काढली, ऐसे विरमले असती, गोसावी परिसरा बीजे करीती, तो भट श्रीचरणी उपांनी मिळविती, हाती सागळ घेती, सांगाते जाती, उदक ओळगविती, गुळला करू घालिती, विडा ओळगविती, ऐसा सर्व काळी गोसाव्यांचा उचित व्यापार करू लागले. म्हणजे आचार्यांना बोध झाल्यानंतर जे लागले पण होतं द्वादशांचं ते काढलं आणि अदृष्टपर म्हणजे परमेश्वराकडे ती बुद्धी परमेश्वराने त्यांची निर्माण केली आणि त्यांना पण आवड निर्माण झाली देवाची आणि सर्व व्यापार करायला लागले. देवाविषयी अत्यंत आवडी संचरली त्यांच्यामध्ये. परंतु त्याच वेळेस द्वादश आचार्यांना घेऊन कांबी खेडेला गेले, कारण द्वादश हे जे विद्यावंत होते आणि ते विद्यावंत असल्यामुळं परमेश्वरावरती परमेश्वर बुद्धी नसताना एक कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष, आपल्यापेक्षा सामर्थ्यवान पुरुष अशी परमेश्वरावर प्रतीती होती. परंतु स्वतःची जे शिष्य आचार्य आहे त्यांना देवाकडे न जाण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. खडकाळीहून संगमेश्वरावरून त्यांनी आचार्यांना ते घेऊन गेले आणि त्यांच्या लक्षात आलं का आचार्यांचं परमेश्वराच्या ठिकाणी लागलेपण खूप निर्माण झालेलं आहे. आता हे लागलेपण कसं काढायचं? देवानी द्वादशांच्या वर तर लागलेपण काढलेलं आहे, परंतु द्वादशांना सुद्धा आता देवावरच आचार्यांच्या संदर्भातलं लागलेपण काढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी ते विचार करतायत. त्यावेळेस आचार्यांना हे घेऊन जातात द्वादश, त्यावेळेस अधिक आचार्यांना देवाची आवडी निर्माण होते. कारण जेव्हा आपण एखाद्या विषयी आवड असते त्यापासून जर दूर गेलो तर ती आवड जास्त वाढते. नंतर परत द्वादश आपल्या आचार्यांना सहित घेऊन देवाच्या दर्शनाला येतात, देवाची भेट होते. त्यानंतर आचार्यांना देवाविषयी अधिक आणखीन आवड निर्माण होते, कारण परत भेट होते बोध झाल्यानंतर. त्यावेळेस द्वादशांच्या लक्षात येतं का आता काहीतरी कारस्थान करावं लागेल. जर नाही केलं तर आचार्य आपल्या हातातून निसटतील. आणि म्हणून त्यांनी एक आयडिया केली. आबाईसांना ते म्हणतात, आबे हा जो नागदेव आहे हा देवाजवळ आता राहू पाहतोय म्हणे. त्यांनी आपल्या घरावरून आपल्या शरीरावरून जी बुद्धी आहे ती सांडली आहे. जर असं जर झालं तर तुम्ही खायला प्यायला तुमचे वांदे होतील, कारण आचार्यांवरती ती जबाबदारी असल्यामुळं घराची. म्हणून त्या पद्धतीनं द्वादश आबाईसांना समजावतात आणि असं बरंच त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या पण लक्षात येतं. द्वादश त्यांना सांगतात पण की हे माझ्याजवळ उठत नाही, आता बसत नाही पहिल्यासारखं, तुमच्याजवळ पण येत नाही, फक्त देवाजवळच जातात, उठतात बसतात. तर बघ
तुला सांगायचं माझं काम होतं, त्याच्यामुळे तू सावध हो. हे सांगितल्यानंतर आबाईसांच्या पण लक्षात येतं की जे दादोसांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. मग आबाईसांनी स्वतः आचार्यांनाच स्पष्ट विचारायचं ठरवलं आणि ते आचार्यांना सांगतात, का नागदेवा, तू काय देवाजवळ राहून पाहतोय म्हणे. सर्व घराचा त्याग करण्याची इच्छा तुझी आहे, तुझ्यामध्ये कुटुंबाविषयी उदासीनता निर्माण झाली, असं म्हणून भरपूर ती त्यांच्यावर रागवते. परंतु आचार्यही ती वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणतात, नाही नाही, तसं काही नाहीये. कोण म्हणतं असं म्हणे? जर तसं असतं तर मी लखुदेवा करवी, म्हणजे स्वतःच्या भावाचं नाव सांगून, बैल वगैरे घेतले असते का म्हटले आवताचे. लोहकरी लोहाराकडे जाऊन काही जे अवजार असतात शेतीचे ते करून घेतले असते का? आणि तुम्ही तर माझी प्रकृती जाणता म्हणे, तर असं काही भलते अर्थ काढू नका म्हणे. आणि मी असं काही भलतं काही करणार नाही, मी जे बी करल ते तुम्हाला विचारूनच करल. त्यामुळं आचार्यांच्या संदर्भात आबाईसांच्या मनात जी गोष्ट दादोसांनी घातली होती ती थोड्या प्रमाणात का होईना ती निघाली. त्यावेळी दादोसांच्या लक्षात येतं की आपण आबाईसाला सांगितलं, आबाईसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आयडिया काही उपयोगाची ठरली नाही. आता आपण देवाला डायरेक्ट यांचं गाऱ्हाणं करावं आणि देवापासून यांना तोडावं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर इकडचं तिकडं तिकडचं इकडं काहीतरी चुकीचं सांगून तो जो दोघांमधलं जे प्रेम आहे त्याच्यामध्ये खंड पाडायचा, वेगळं करायचं, आपलंसं करायचं. अशा आविर्भावात दादोस देवाकडे जातात आणि देवाला विनवतात की मला तुम्ही एकांत द्या म्हणे. देव म्हणतात, इथं कोण आहे? सर्व तर आपलेच आहे, त्यामुळे तुम्ही जे सांगायचे ते तुम्ही सांगू शकता म्हणे. पण दादूस काही ऐकत नाही. ते म्हणे, नाही नाही, मला तुम्ही एकांतच द्या. त्यावेळेस देव अत्यंत सुंदर असं सूत्र सांगतात, विकल्पच पुरे तो अर्थ न केली. म्हणजे मनात जर काही विकल्प येत असेल, काही चुकीचं येत असेल, तर असं कोणाविषयी काही अर्थ आपण काढू नये म्हणे. पाळूंचू न केली, म्हणजे इकडचं तिकडचं असं तुम्ही सांगू नका म्हणे. त्यावेळेस बाईसा जवळच बसलेल्या असल्यामुळे ते ऐकल्यानंतर देवला ते स्पष्ट विचारतात की असं का करू नये बाबा? तर देव त्यांना सांगतात, जर एकांतात आपण गेलो, बोललो, तर ओठांतरे निघाले ते देशांतरे जायना. आपण जरी काही बोललो तर ते काही लुप्त होत नाही. आपण कोणाविषयी काहीतरी बोललेलो असेल ते कधीतरी त्याच्या कानावर जाणारच आहे. त्यामुळं असं बोलू नये म्हणे. परंतु इतकं समजावून, इतकं सांगून सुद्धा दादोस काही ऐकत नाही आणि ते हट्ट धरतात की तुम्ही मला एकांतच द्या म्हणे. मग देवाला नाविलाज होतो आणि देव सांगतात का ठीक आहे, काही हरकत नाही, घ्या ही सागळ घोंगडे. आणि त्यावेळेस दादोस ते घेतात आणि गुंफे दक्षिणे बीजे केले. त्यावेळेस थोडस दूर जाऊन दादोसांनी देवाचं घोंगड्याने जी घोंगडी नेलेली होती त्याचं आसन केलं. देव तिथं उपविष्ट झाले आणि मग दादोस देवाला विनवतात की हा नागदेव गोसाई जवळ राहू पाहत असेल. जे नागदेव आहे ते तुमच्या जवळ राहू पाहतात, पण त्यांना राहू देऊ नका म्हणे. देव स्पष्ट विचारतात की का बाबा, का नको राहून देऊ? त्यावेळेस दादोस म्हणतात, हा निका नव्हे, म्हणजे हा चांगला नाही. अनेक कुसंस्काराचा हा जीव इथं असेल, किती दिवस असेल याची काही गॅरंटी नाही म्हणे. देवाकडून काहीतरी ऐकेल आणि तिकडे जाऊन काहीतरी बडबडेल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या नकारात्मक आचार्यांच्या विषयी दादोस देवाला सांगायला सुरुवात करतात. पण देव त्यांना स्पष्ट सांगतात, इथं काय आहे म्हणे,
हा माझा ऐकेल आणि दुसरीकडे जाऊन बडबडेल. जे आहे ते स्पष्ट आहे, जे आहे ते पारदर्शक आहे. तैसे येत काही असे म्हणे. मग दादोस परत विचारतात, नाही तसं काही नाहीये देवाच्या ठिकाणी, परंतु तुम्ही असं काही करू नका, तुम्ही तर सर्व जाणत आहात. पण तरीही देव न ऐकता त्यांना समजावतात की आम्ही असं काही करत नाही म्हणे. जोपर्यंत एखाद्याला इथं राहणं आवडतं तोपर्यंत आम्ही ठेवतो, ज्याला जाणं आवडतं तो जाऊ शकतो. येतं राहू आवडे त्या ते पाठवी ना. एखाद्याला जर आवडत असेल माझ्याजवळ राहायचं तर मी त्याला पाठवत नाही म्हणे. जावं आवडे त्या ते राहावी ना. जर एखाद्याला जायचंच असेल तर मी त्याला थांबवत नाही म्हटले. तरीही दादोस काही प्रयत्न सोडत नाही. पण हा बावचळून जाईल म्हणे, थोडासा बिघडून जाईल म्हणे. देव म्हणतात असं कसं काय, आमच्या संगतीनं थोडी एखादा माणूस बिघडतो. उलट आमच्या जवळ आल्यानंतर त्याला गोमटच होणार आहे, फायदाच होणार आहे. आणि जे गोमट आहे ते असं कुठलंही आमच्याजवळ सन्निधानात राहिलेल्या जीवाचं जे गोमट भेटतं ते कुठंही जाऊन भेटत नाही म्हटले. हे समजून सांगितल्यानंतर सुद्धा आचार्यच्या संदर्भात जे दादोसांचं देवाकडं गाऱ्हाणं आहे, सांगणं आहे, ते थांबत नाही. तरी मग देव त्यांना स्पष्टच सांगतात, येथीचा जो जवळीक करील तो इथच्या जवळीका कैसा अनुसारिका नव्हे. त्यावेळेस आचार्यांचा देवाने अशा पद्धतीने अभिमान घेतला, तो कसाही असेल पण जर माझ्या जवळ जर आला तर तो इतरांसारखा असू शकत नाही, होऊ शकत नाही. आणि प्राणी याचे दोष येत न सांगितले, असं कोणाचे दोष तुम्ही आम्हाला काही सांगू नका, सांगण्याची गरज नाही. त्यावेळेस मात्र दादोस वरमले, गप्प बसले आणि देव आणि दादोस बिडारावर गेले. त्यावेळेस दुपारचा अवसर परमेश्वराचा झालेला आहे आणि दादोसांना हा राग आल्यामुळं दादोसांनी 5 पोपळे म्हणजे सुपाऱ्या 5 देवासमोर ठेवतात. शतभरी दंडवते घातली म्हणजे 100 दंडवते घालतात. जाण्यासाठी ज्यावेळेस दादोस येतात तेव्हा देवाला दरवेळेस 100 दंडोत घालायचे, आल्यानंतरही 100 दंडोत देवाला घालायचे. आज आपण किती दंडोत घालतोय याचा सहजच विचार करा. 100 दंडोत घालायचं म्हणजे काही साधक आजही आहे का जे एक एक गाठी दंडोत घालतात. आणि आपला इतिहास तर खूप मोठा आहे, 500 दंडोत घालायचे. परंतु आपण यातून आत्मचिंतन करायचे, आपण इथं कुठं बसतो. तर त्यावेळेस त्यांनी दंडोत घातले आणि ते गेले. देवाचं आराधना झाली, गोळा झाला, पौड स्वीकारला देवाने. आणि नंतर परत उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर परत दादोस आले. आसनावरी एक पोपळ ठेवले, एक दंडोत घातले आणि मग मात्र ते प्रवासासाठी निघाले. श्रीमूर्ती देवाची जोपर्यंत दिसत होती तसे ते पाठीमाग जात होते. आबाईसा, उबाईसा, महादाईसा अवघी निघाली त्यांच्याबरोबर, कारण तो परिवार त्यांच्याबरोबर येत होता आणि जात होता. जोपर्यंत त्यांना बोध होत नव्हता, परमेश्वराच्या संदर्भात काही कळत नव्हतं, समजत नव्हतं, तर दादोसांवरतीच ते अवलंबून असल्यामुळं तेही त्यांच्याबरोबर गेले. आचार्यही त्यांच्याबरोबर नाविलाज असतो जाण्यासाठी निघाले. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर स्वतःजवळचं जे पोतं होतं, काहीतरी बाजार असेल, ते त्यांच्याकडे देतात. आबे पोते घ्या म्हणजे आबाई सांगकडे ते देतात. तुम्ही थोडं पुढं चला, मी नंतर येतो असं सांगून ते त्यांना पुढे जाण्यास सांगतात. त्यावेळेस ते भटोबा जे आहे म्हणजे आचार्य जे आहे परत देवाजवळ येतात. त्यावेळेस पट्टी शाळेवरती देव बसलेले होते. पूर्वमुख आसन असते होते. त्यावेळेस आचार्य आले, देवाला दंडोत घातला, श्रीचरणा लागले
देवाने त्यांना विचारलं, काही का आले ती, म्हणजे कशासाठी आले तुम्ही? तुम्ही तर आत्ताच गेले. काही विसरले का इथं, का जे घेण्यासाठी तुम्ही परत आले? तर आचार्य सांगतात, ना जी, काही विसरे ना, मी काही विसरलो नाही म्हटले. पण देव म्हणतात, का आले मग जर विसरले नाही तर? आचार्य देवाला स्पष्ट सांगतात, विनंती करतात का जी मला 7-5 दिवस देवाजवळ राहायची इच्छा आहे, मला ते आवडतं. देव म्हणतात, असं नाही, इथं अशा ठिकाणी कधी या कधी जा असं नव्हे म्हणे. तैसे येत असो न लगे की, तुम्हाला आवडेल तेव्हा यायचं, तुम्हाला नाही आवडलं तेव्हा जायचं. ही काही धर्मशाळा नाही आहे की कधी या कधी जा. तैसे येत असो निधीचे की, अशा विचाराने जर तुम्ही येत असाल किंवा आले असाल तर मी तुम्हाला इथं थांबू शकणार नाही किंवा थांबून देऊ शकत नाही म्हटले. मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल तुम्ही जा, त्यावेळेस जावं लागेल. जोपर्यंत थांबा तोपर्यंत थांबावं लागेल. असं असेल तर मग सुपारी घ्या म्हटले आणि ठेवा आमच्या समोर. असं निर्वाणीचं देवाने ज्यावेळेस दादूसांना सांगितलं, त्यावेळेस त्यांच्या मनात अचानक विचार आला, कारण हा प्रश्न देवाकडून येईल असं आचार्यांनी गृहीत धरलेलं नसावं आणि म्हणून ते चिंतन करायला लागले. दादोसांचा ते विचार करायला लागले, परंतु ते पण चांगला विचार करत होते. घरी जावं, घरचा विचार करायला लागले तर ती अविद्या आहे म्हटले. दादोस तर अनिष्ट आहे. देवता चक्रत आमोचक, सकळ साधने आमोचक, असा विचार करायला लागल्यानंतर देव लगेच त्यांना सांगायचे की आचार्य हो, नागदेव, भटो, लवकर विचार करा, चांगला विचार करा. तुमच्या जी माणसं आहे ते पुढे जात आहे म्हटले. त्यामुळं देव आचार्य परत इकडचा विचार करायचे, देवाकडचा, की आपण आता एखाद्या वर्षाने देवाकडे येऊन अनुसरावं किंवा 6 महिन्याने अनुसरावं. त्यागाशिवाय तर परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. परंतु देव आपल्याला राहून देतील का त्यावेळेस? आता आपल्याला असं ते विचारताय तर मग काय करावं, असा विचार करायला लागल्यानंतर देव गप्प बसायचे. देवाकडचा विचार करायला लागले का देव गप्प बसायचे आणि आचार्य तिकडचा विचार करायला लागले की देव त्यांना सांगायचे की चांगला विचार करा, लवकर विचार करा. आणि त्यावेळेस देव चिपळी पण वाजवायचे आणि त्यांना सावध करायचे. चांग विचार करा, निका विचार करा, सांगात दुरी पावत असे. जे जवळचे लोक आहे ते लांब जात आहे. असं 3 वेळा देवानी त्यांना सांगितलं, म्हटलं, स्पष्ट विचार करायला लावला. आणि त्यानंतर मात्र आचार्यांचा निर्णय पक्का झाला. निर्णय बरोबर झाल्याबरोबर आचार्य देवांना सांगतात का ठीक आहे देवा, तुम्ही जे म्हणताय तसंच करेन. जेव्हा तुम्ही पाठवाल तेव्हा मी जाईल, जोपर्यंत तुम्ही म्हणताय राहा तोपर्यंत मी राहीन. असं म्हणून आचार्य उठले आणि देवाला दंडोत घातले. देव सांगतात, बाई द्या पोपळ, म्हणजे द्या सुपारी. सुतिये काळी जे बोलिले ते देहापर्यंत प्रति पाळीजे. घ्या असे शक्तीची पोकळ माया पुढे ठेवा सुपाऱ्या आणि घाला दंड. त्यावेळेस आचार्यांनी देवानी जसं सांगितलं तसं केलं. श्रीचरणावरी त्यांनी आपलं डोकं टेकवलं. यावेळेस देवानी अत्यंत प्रसन्न होऊन आचार्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितले, भटो उठा. आता येथून पुढे या महात्म्यांबरोबर जा आणि या म्हणजे. त्याच वेळेस
द्वादशांच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगितलं का आता इथून पुढे द्वादशांबरोबर जाणं येणं करायचं नाही, त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही, आपलं काही त्यांना द्यायचं नाही, ते म्हणतील तसं करायचं नाही, तो तुमच्या इष्टाआड येत असेल असं समजून घ्या, असं जाणा. देवानी असं स्पष्ट सांगितल्यामुळं आचार्यांना त्या गोष्टी कळाल्या आणि त्यावेळेस आचार्यांना देवानी वज्रकिटकीचा दृष्टांत सांगितला. ही अनादि अविद्या कशी जीवाला चिटकलेली आहे. हा वज्रकिटकीचा दृष्टांत आपला अगोदरच्या सत्संगामध्ये झालेला आहे आणि ती अनादि अविद्या चिटकल्यानंतर त्याच्यासाठी किती प्रयत्न केला तरी हा जीव त्या वज्रकिटकीला, त्या रोगाला, त्या आजाराला बरं करू शकत नाही. परमेश्वरच असा आहे, परमेश्वर भक्तीच अशी आहे का हा जन्ममृत्यूचा जो आजार जो वज्रकिटकीप्रमाणे जीवाला लागलेला आहे तो ही परमेश्वर भक्ती किंवा परमेश्वर सोडू शकतो. अशा पद्धतीने त्यांना समजवलंय. त्यानंतर आचाराचे पहिले सूत्र परमेश्वर आचार्यांना सांगतात. अनुसरल्याबरोबर, आता आजचं अनुसरण आपण जे बघतो आणि आचार्यांचं जे अनुसरण झालं यात जमीन आसमानचा फरक आहे. आज आपण कितीतरी कार्यक्रमांमध्ये जात असतो दीक्षांच्या. कालानुक्रमे आपण बदल केलाय, परंतु किती बदल करायचा हा विचार, हे तत्व आपल्याकडे नसल्यामुळं कितीतरी अनिष्ट रूढी परंपरा या दीक्षेच्या संदर्भात आपल्या धर्मामध्ये घुसलेल्या आहे. कितीतरी ठिकाणी मुला मुलींच्या ज्या दीक्षा होतात त्यांना आदल्या दिवशी हळद लावल्या जाते, दुसऱ्या दिवशी मंडावळ्या लावून त्यांची मिरवणूक काढल्या जाते, बँड वगैरे लावल्या जातात, खूप मोठा कार्यक्रम केला जातो, कितीतरी खर्च केला जातो. खरं म्हणजे देवाकडं जायचंय. अनंत जन्माचे, अनंत सृष्टीचे जे पाप आपण केले, जे चुकीचे कर्म आपण केलेले, त्याचं क्षालन करण्यासाठी, प्रायचित्त घेऊन ते कबुली देण्यासाठी परमेश्वराकडे जायचंय. परंतु आज जो बदल झालेला आहे तो तत्व सिद्धांताला कसा तडा जाणार आहे याचं आपण जर चिंतन केलं तर सहजच लक्षात येईल हे किती चुकीचं आहे. अन्य लोकांमध्ये किती चुकीचे असे मेसेज या माध्यमातून जात असतात, कारण त्यांना ज्ञान नसतं. ते दीक्षार्थींना नवरा बायको समजतात. साधू संतही त्यांना सांगतात की देवाबरोबर यांचं लग्न आहे. अनुसरण म्हणजे देवाबरोबरचं लग्न नव्हे. अनुसरणाची सुंदर परमेश्वराने व्याख्या केली आहे. येत अधीन होई जे म्हणितले ते कीजे. परंतु परमेश्वराच्या अधीन होऊन परमेश्वराने सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे अनुसरण जर असेल आणि परमेश्वराने जे सांगितलेलं आहे तर परमेश्वराने आचार्यांना अनुसरण झाल्याबरोबर सांगितलं की जोपर्यंत मी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही जायचं नाही, जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. जर गेले तर. आणि त्याच वेळेस पहिलंच सूत्र परमेश्वराने आचार्यांना सांगितलं की स्वदेश संबंध त्याज्य. हे सर्व सूत्र तुम्हाला माहीत आहे. आचाराचं पहिलंच सूत्र स्वग्राम संबंध त्याज्य. संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याज्य. संबंध अधिकार नाही. असे अनेक सूत्र विषयाच्या संदर्भात परमेश्वर आचार्यांना सांगतात. जितकी विषय सेवा कराल तितकं हा धर्मी निभळ होऊन जाईल. ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत परमेश्वर समजावून सांगतात आचार्यांना पहिल्याच भेटीत, पहिल्याच अनुसरणाच्या नंतर लगेच. म्हणजे आपण ह्या गोष्टी का घ्यायचंय तर परमेश्वराने आपण सुरुवात कुठून केली सत्संगाची हे तुमच्या लक्षात येईल. अनेक सूत्र, अनेक दृष्टांत आचार्यांना परमेश्वराने पहिल्याच अनुसरणाबरोबर सांगितलंय. आणि हे सांगितल्यानंतर बाईसा तिथं असताना बाईसा अचानक देवाला विचारतात की बाबा विको सेवल्या काय पाप होय. इतके तुम्ही आचार्यांना समजावताय आपलेपणाने की कशा कशाचा त्याग करावा लागेल, विषय म्हणजे काय, अनुसरण म्हणजे काय, हे करत असताना काय त्यागावं, काय घ्यावं, प्रयत्न कसा करावा, प्रयत्नाने धर्माचा दक्ष मनुष्य कसा होतो, हे
देव आचार्यांना समजावतात आणि त्या बाईसा ऐकत असल्यामुळे त्यांना प्रश्न निर्माण होतो तर ह्या विषयाच्या संदर्भात परमेश्वरांनी आचार्यांना एवढं समजावलंय तर त्यात काय एवढं आहे, काय पाप होत आहे का, त्याच्यापासून धर्मापासून हा जीव जाऊ शकतो का, असं बाईसा ज्यावेळी देवाला विचारतात त्यावेळेस महादाईसाला जे उत्तर परमेश्वराने दिलं तेच बाईसांना सांगतात आणि हाताचा श्रीकर अंगठ्याजवळी आंघोळी करून डाव्या हाताने ते कसे आपण हात धुताना कसं आपण करत असतो तशा पद्धतीने देव स्वतः करून दाखवतात. बाई पाप तरी नव्हे परी धर्मापासून ऐसा निर्पुणी काढी. ही काही पाप नाहीये, ही अविद्या जी आहे आपल्याला जी चिकटलेली आहे ह्या अनादी अविद्येच्या अनुषंगाने आपण बघितलं की आपल्या ह्या जीवामध्ये काय काय गोष्टी येतात आणि हे करत असताना मग आपण पाप पुण्याच्या ज्या गोष्टीचा विचार करतो. खरं म्हणजे परमार्गामध्ये पाप आणि पुण्य हे कर्मराटीचा विषय, त्यामुळे परमार्गामध्ये योग्यता आणि अयोग्यता लागत असते. ह्या अयोग्यतेनुसार आपण धर्मापासून जात असतो. योग्यता वाढवायची असेल तर आपल्याला प्रयत्न मात्र करायचा असतो. म्हणून आचार्यांना पहिल्याच अनुसरणाच्या पहिल्याच बरोबर परमेश्वर अत्यंत सुंदर अशी ते लीळेद्वारे आपण जर समजून घेतलं तर सुंदर असं तत्वज्ञान आणि अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट जी गोष्टी आहे त्या अगोदरच सांगतात. हे जर पाळलं तर ते अनुसरण आणि हे अनुसरण जर केलं तर तुझा मी आणि तू माझा, असं परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आचार्यांना म्हणजे आपल्याला पण तसंच समजून सांगतात. आणि असे जर अविधी जर झाला तर जीव हा धर्मापासून जातो. आता विधी आणि अविधी ही जी गोष्ट आपण ऐकलेली असते, अविधी म्हणजे काय आहे तर ज्या क्रियेमुळे ईश्वरास खंती येते, म्हणजे आपण जे धार्मिकता करतो, धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करतो, जी क्रिया करतो ती क्रिया मी परमेश्वराला प्रसन्नता निर्माण न होता खंती उत्पन्न होते, खंती निर्माण होते, ती क्रिया म्हणजे अविधी. म्हणून देवाने जे करायला लावले त्याच्या व्यतिरिक्त जर आपण केलं तर परमेश्वराला खंती निर्माण होते, परमेश्वर प्रसन्न राहू शकत नाही. जो परमेश्वर प्रसन्न राहत नाही तो परमेश्वर प्राप्तीच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या अत्यंत पोकळ आणि चुकीच्या आहेत, त्या आपल्याला भेटू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने जीवाच्या संदर्भात जे आपल्याला सांगितलंय ते जीवाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जीवाचे दोष बघतोय आणि या दोषाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला सावध करताय आणि ही सावधानता आपल्याला कशाच्या बाबतीत आपल्याला करायची हे आपल्याला समजून घ्यायचंय. कारण हा विषय आपण जर समजून घेतला तर पुढे जाऊन आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील, लक्षात येतील. तुम्ही परमेश्वर पुढे जाऊन सांगतात विधी करता विधी स्फुरे. विधी केल्याने विधी स्फुरत असतो, पण विधी अविधी परिहारे. ही जी अविधी जी आहे ती कशी उत्पन्न होते, कशामुळे उत्पन्न होते हे देव आपल्याला खूप सुंदरपणे समजून सांगतात. कारण विधी करताना विधी स्फुरतो. आपण देवाची भक्ती करत असताना सकाळी आपण पारायण केलं, आपल्याला आरती करावीशी वाटते. आरती केल्यानंतर आपल्याला दंडच घालावासा वाटतो. विधीने विधी स्फुरतो, पुढं पुढं आपण जात असतो. परंतु हीच विधी अविधी कसं निर्माण होत असते हे जर आपण समजून घेतलं तर लक्षात येईल. एकदा आचार्य देवाला विचारतात, त्यावेळेस आचार्यांना एक गोष्ट स्फुरलेली असते, परंतु ती स्फुरण्याच्या पाठीमाग देवाने उदासीनता स्वीकारलेली असते. अचानक देवामध्ये उदासीनता निर्माण झाल्यानंतर सर्वांना खूप संभ्रम पडतो, काय करावं आता. देवाची उदासीनता आपण कशी दूर करावी. आणि त्याच वेळेस आचार्यांना एक गोष्ट स्फुरते आणि त्या आचार्य बाईसांना सांगतात की परमेश्वरावरून जी दुटी आणलेली आहे, प्रसाद जोड जो आणलेला आहे तो तुम्ही मला द्या. बाईसा ती दुटी घेऊन येतात, आचार्यांच्या हातात देतात
आचार्य स्वतः त्या प्रसाद जोडचा पहिले नमस्कार करतात, दंडवत करतात आणि मग मोकळा करून देवासमोर असा पकडतात जेणेकरून आचार्य देवाला दिसत नाही, फक्त दुटी दिसते. त्या दुटीच्या पाठीमागे स्वतःचं अंग लपून देवाच्या समोर ते उभी राहतात आणि देवाचं नजर त्या दुटीवरती पडेल अशा पद्धतीनं त्यांनी ती धरलेली असते. अचानक देवाची त्या दुटीवरती नजर जाते, दृष्टी पडते आणि देव प्रसन्न होतात. त्यावेळेस आचार्यांकडून ते वस्त्र मागून घेतात. ते स्वतः वंदन करतात. आचार्य सुद्धा देवाला विनंती करतात की हा प्रसाद जो आहे तो तुम्ही स्वीकारा. त्यावेळेस देवांची ती उदासीनता आहे ती निघून गेलेली असते. ती दुटी घेऊन ते नमस्कार करतात, श्रीमुकुटावरही ठेवतात आणि मग नंतर ती दुटी बाईसांकड देव देतात. बाईसांनी पण ती घेतलेली असते. बाईसांनी ती घेतल्यानंतर व्यवस्थित ठेवल्यानंतर देवाला ते विनंती करतात की आसन घालू का बाबा, प्रसाद मिळेल. तो ठेवून दिल्यानंतर त्यांनी देवासाठी आसन केलेलं असतं. देव आसनावर बसलेले असतात. उदासीनता निघून गेलेली असते. परंतु देव आचार्यांच्या संदर्भात गौरवोद्गार काढतात की पोरग कसं, त्याला हे कसं काय समजलं, कसं काय सुचलं. तर आचार्य सांगतात देवाविन आम्ही पोरकं झालो होतो. दुःख करायला लागतात की देवाचं जे उदासीनता आचार्यांनी ती अनुभवलेली असते, बघितलेली असते. त्यामुळं आचार्य देवाकडे विनंती करतात की आम्ही देवाविन पोरकं झालो होतो, आम्हाला काय करावं सुचत नव्हतं. मग देव त्यांना सांगतात, हा गा हे ऐसे तूच कैसे निस्पुरले, तुम्हाला हे कसं काय स्फुरलं. बघा आचार्यांची नम्रता कशी आहे. त्यानंतर जी या श्री चरणाचेनी प्रसादे, श्री चक्राधराचेनी प्रसादे, हे काही मज बहुत, हे तर तुमच्याच चरणामुळे तुमच्याच कृपेमुळे मला स्फुरलं. मी काय करू शकतो, माझ्याकडे कसं काय स्फुरेल. म्हणून आपण बोलताना कोणते शब्द वापरतो त्याच्यावरती आपल्या धर्माची जाण ठरलेली असते. त्यावेळेस देव सांगतात, विधी करता विधी स्फुरे, विधी अविधी पर्याय. विधीनी विधी स्फुरत असतो म्हणे आणि अशा विधीनीच अविधी पाठीमागे ढकलला जातो, त्याचा परिहार होत असतो. आणि त्यावेळेस सर्व भक्तांबरोबर देव विजय करतात. ओट्यावरी बाईचा आसन रचतात. नंतर पूजा अवसर होतो, धूपारती होते, मंगळ आरती होते. तर आपण विधी करत असताना त्या विधीने कसा विधी वाढत असतो, त्या विधीने कसा अविधी जात असतो, हे आपण समजून जर घेतलं तर आपण जी धार्मिकता करतोय त्या धार्मिकतेमध्ये आपोआपच प्रगल्भता आणि परिपक्वता येईल. परंतु त्याच विधीमध्ये जर अविधी घुसला तर आपण या धर्मापासून सुद्धा जाऊ शकतो. हे परमेश्वराने आपल्याला खूप समजून सांगितलंय. आज आपण विधी आणि अविधी जर समजून घेतला तर या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील आपल्यासाठी. कारण आज आपण धार्मिकता करत असताना आपल्याला विधी कोणती अविधी कोणती हे न समजल्यामुळं आपल्यामध्ये खूप कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. आणि ते कन्फ्युजन आपलं जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण धार्मिकता व्यवस्थित सांभाळू शकत नाही. एक वेळेस देवाचा सायंकाळचा पूजा अवसर झालेला असतो, व्याळी झालेली असते आणि सर्व देव आसनावरती उपविष्ट झाल्यानंतर सर्व भक्त लोक समोर बसलेले असतात. त्यावेळेस देवानी निरूपणासाठी पंक्ती भेदाचा विषय क्रियेचा अविधी निरूपी लावली. त्यावेळेस महादाईचा विचारतात देवाला, तर मी जे
देवाचा प्रसाद घेते तर त्या प्रसादातला अर्धा प्रसाद मी नागदेवाला देते म्हणे आणि अर्धा प्रसाद सर्वांना वाटते, तर मला काय अविधी होईल का? अविधी होतो का? तर मला पाप होईल म्हटले. त्यावेळी देव म्हणतात, तर तुम्ही असं भेदभाव का करतात? अर्धा आचार्यांना देतात आणि अर्ध्यामध्ये सर्वांना वाटतात, तर ही इच्छा, ही मानसिकता का निर्माण झाली? तर महादाईचा त्यावेळी ती परिहार देताना म्हणतात, नाही मला सहजच असं वाटलं म्हणे, जी द्यावे ऐसे उपजे आणि काही जीवन, तसं काही नाही पण मनात आलं म्हणे. देव सांगतात, अवघ्या सम वाटीचे मग आपल्या वाटेयातून दिजे. सर्वांना सारखं वाटल्यानंतर जर तुमच्या जवळच जर असेल तर तुम्ही देऊ शकता म्हणे. पण यात काही पाप नाही म्हटले, पाप तरी नव्हे परी अविधी होय. विधी करता अविधी संचरे आणि अविधी अविधी ते प्रसवे आणि मग अविधी तो पुरुष धर्मापासून जाय होते. कारण अविद्येचे अनंतद्वारे म्हटले. त्या जवळ अविद्या ही आपल्या जवळच आहे. अनादि अविद्या आपल्याला चिकटलेलीच आहे, ती आपल्या पानतीशीच आहे. त्यामुळे या अविधीपासून आपण किती जपायचं हे आपण समजून घ्यायचंय. अविधी हा जो विषय अत्यंत सूक्ष्म पद्धतीचा आहे आणि आपण कळत न कळत धार्मिकता करत असताना खूप अविधी जोडत असतो. खाण्याच्या वेळेस अविधी जोडतो, पंक्तीच्या वेळेस अविधी जोडतो, पूजेच्या वेळेस अविधी जोडतो. स्मृतीस्थळात गेल्यानंतर आचार्यांच्या माध्यमातून आचार्यांनी आपल्याला ह्या गोष्टी खूप सुंदरपणे समजावल्या आहे. पण आपण त्यात न जाता जरी गेलो तर भावनिक पद्धतीने त्याचा विचार करतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे आपल्याला करायचे तेच आपण करतो. परंतु त्यातून किती अविधी होतोय कळत न कळत आपल्या लक्षात येत नाही. देवाने तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे, परंतु ती किती पाळतो आपण, जी नाही पाळत ती किती अविधीत पडतं आणि त्यातून आपल्याला धर्मापासून जाण्याच्या किती शक्यता निर्माण होतात. याचा जर आपण विचार केला, याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या अशा अविधीच्या कितीतरी गोष्टी लक्षात येतील. त्यावेळेस आचार्य महादाईसांना कठिया जो असतो, कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगतात. हा अगोदरही आपण जाड्य आलेल्या पुरुषाचा कसा धर्मापासून हा जीव जातो या अगोदरच्याच सत्संगामध्ये आपण हे घेतलेलं आहे. का तो देवतेचा भक्त असतो, सकाळ संध्याकाळ मंदिर साफ करतो, झाडतो, मग नंतर गावातले लोक त्याला जेवणाला बोलावतात आणि त्या जेवणापासून त्याच्यामध्ये जाड्य निर्माण होऊन त्याच्यामध्ये अविधी निर्माण होऊन त्यामुळं अविधी एका अविधीनं दुसऱ्या अविधीला जन्माला घालून तो जीव त्या भक्तीपासून कसं जातो हे अगोदरच आपल्या सूत्रामध्ये आपल्या सत्संगामध्ये आपण घेतलेलं आहे. त्यानंतर देव खर्गधारेचा दृष्टांत पण सांगतात. एखादा खर्गधारेवरती चालतो म्हणजे धारदार शस्त्रावरती चालतो. आपल्या अंगाचे लघुत्व, बुद्धीचे कौशल्य त्याच्यामध्ये आहे, तोच या खर्गधारेवरती चालू शकतो, त्यापासून वाचू शकतो. परंतु ज्याच्या अंगामध्ये लघुत्व नाही, बुद्धीचे कौशल्य नाही, तो मात्र पडतो, त्याचे हातपाय तुटतात. तसा अनुसरल्या पुरुषाची आचार्याची निपुणता व्हावी आणि विचाराची संपूर्णता व्हावी. आपण साधक म्हणून जेव्हा विचार करतो की आपण या कर्बराटेमध्ये जगत असताना, धार्मिकता सांभाळत असताना किती विचारपूर्वक धार्मिकता करतो. सहजच विचार करा, किती बारीक विचार करतो, किती लघु विचार करतो. आणि ही धार्मिकता जी आपल्याला साधायची आहे, आपल्याला प्रगतीला न्यायची आहे, ती कशा पद्धतीने आपण घेण्याचा, स्वीकारण्याचा किंवा शोध मिळवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून इथं धर्मामध्ये अज्ञानी लोकांचं जसं काम नाही
तसं मूर्ख लोकांचं पण काम नाही. ज्याच्यामध्ये बुद्धीची प्रगल्भता नाही, बुद्धीची परिपक्वता नाही, ज्याच्यामध्ये लवचिकता नाही, धर्म समजून घेण्याची ताकद नाही, तो धर्म सांभाळू शकत नाही, धर्मामध्ये प्रगती करू शकत नाही. कारण धर्म हा खूप मोठा समुद्र आहे, परमेश्वराचा धर्म आहे. परंतु परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जर आपण समजून घेतलं यथार्थपणे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वर व्हावा ही जर प्रवृत्ती आपली निर्माण झाली तर नैसर्गिकरित्या आपण धर्म सांभाळू शकतो. ते खूप काही अवघड नाहीये, परंतु समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण चोर पावलांनी आपण विधी करताना कितीतरी अविधी आपल्या धर्मामध्ये घुसलेले, कितीतरी धार्मिकतेमध्ये आपण धार्मिकता करत असताना त्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आता अविधी म्हणजे काय जर आपण विचार केला तर अनिष्ट सेवा, जी चुकीची सेवा. आता ह्या चुकीच्या सेवेवरती आपल्याला कितीतरी बोलता येईल. आपण सेवेच्या माध्यमातून धर्मसेवा म्हणून ज्याला आपण म्हणत असतो, बघत असतो, ते धर्मामध्ये किती बसतं याचा विचार करा. तुम्ही कोणती गोष्ट घ्या, कोणत्या गोष्टीमध्ये धर्माच्या विचाराने जर आपण चिंतन केलं, धर्माच्या तत्वसिद्धांतात जर आपण बसवलं, तर या सेवेच्या माध्यमातून खरंच परमेश्वराला किती लागतं, परमेश्वरापर्यंत किती लागतं याचा जर आपण विचार केला तर कितीतरी अनिष्ट सेवा आपण करत असतो आणि म्हणून त्या अप्रत्यक्षरित्या अविधी जोडत असतो. कळत न कळत आपल्याकडून हिंसा होते. परंतु हिंसा काय नुसती कोणाला तरी मारलं, कशाचा तरी वध केला म्हणजे हिंसा नव्हे. कोणाचं तरी मन पोळलं, आपल्या शब्दाने कोणाला तरी त्रास झाला, त्याच्या मनाला लागून गेलं, तर ही सर्वात मोठी हिंसा सांगितली परमेश्वराने. कीर्तीची अपेक्षा, माझं मोठेपण, मी पंगत दिली लोकांना कळावं, मी मंदिरात काहीतरी लावलं लोकांना कळावं म्हणून बोर्ड, आपल्या प्रत्येक मंदिरात बोर्ड दिसतात, अशा XYZ व्यक्तींनी अशी सेवा दिली, यांनी हे दिलं, त्यांनी ते दिलं. कितीतरी बोर्ड आपल्याला, एखादा फोटो लावायचा तरी खाली आपण फोटोचं नाव टाकतो फोटोच्या वरती. आपण देवाला काय देऊ शकतो, धर्माला आपण काय देऊ शकतो याचं चिंतन तो जीव काहीच करत नाही. परंतु कीर्तीची अपेक्षा आहे. या कीर्तीच्या अपेक्षेपोटी, लालसेपोटी आपण कितीतरी अविधी जोडत असतो. अन्य कथनाने, ज्याची लायकी नाही, ज्याची योग्यता नाही, ज्याची पात्रता नाही, त्याच्या पुढे आपण धर्म सांगत बसतो. परंतु ज्याला तळमळ आहे, ज्याला आपलेपण आहे, ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याच्या पुढे जर आपण धर्म सांगितला, आणि परमेश्वरांनी भगवद्गीतेत पण ते सांगितले की ज्याला माझ्यावर प्रेम नाही, आपलेपण नाही, ज्याला काही जाणून घेण्याची इच्छा नाही, त्याला हा धर्म सांगू नये. परंतु ज्याला इच्छा आहे, अर्थाप्रती बोलावे, ज्याची अर्थता आहे, त्याला मात्र सांगण्याचं थांबू नये. अशा अन्य कथनाने पण चे दोष पण आपण बरेच जोडत असतो. कारण नवीन आपल्याला काही कळालं, समजलं की आपल्याला असं वाटतं की जे मला कळालं, जे मला समजलं ते कोणालाच समजलेलं नाही, कळालेलं नाही. म्हणून आपण सर्रास सूत्राचा वापर करतो, वेळेचा वापर करतो, शास्त्राचा वापर करतो, पण समोरची व्यक्ती कोण आहे, कसं आहे. आता याचा जेव्हा विचार करतो आपण, सोशल मीडियावरती सत्संग घेत असतो, समोर कोणीच नसतं, आणि समोर कोणीच नसतं म्हटल्यानंतर तरी आपण ही तळमळ ठेवतोय सांगण्याची किंवा कोणीतरी ऐकण्याची. ते अदृष्टपर आहे. अदृष्टपर अशा अर्थाने त्या समोर कोणीच नाहीये, म्हणजे ज्याला ऐकण्याची इच्छा असेल तो वेळ काढील, ऐकेल, चिंतन करल आणि काहीतरी घेण्याचा प्रयत्न करल. माझी अदृष्टपर इच्छा असल्यामुळं कोण ऐकतं हे मला माहित नाही, कोणी सांगितलं हे ऐकणाऱ्याला माहित नाही. फक्त धर्म आहे, धार्मिकता आहे. योग्य अयोग्य समजून उमजून जर आपण चिंतन केलं तर ना ऐकणाऱ्याला दोष लागेल, ना सांगणाऱ्याला दोष लागेल. आणि मी आजकाल बघितलं की कोणालाही वेळ नाही. सत्संग घेत असताना सोशल मीडियावरती हे सत्संग समाजात जात असताना कितीतरी लोक ते बघतात, परंतु ऐकणारे किती आहे याची संख्या जर आपण बघितली तर तो खूप कमी असते.
कारण मला ज्यांनी ऐकलं योग्य अयोग्यता ही सांगणारे बरीचशी मंडळी आहे. फोन करतात, सांगतात, सूचना करतात, प्रश्न विचारतात. त्यातून त्यांची तळमळ दिसते. ज्याची तळमळ, ज्याची आर्तता आहे त्याच्यासाठी आपण हे सांगतोय. यांची तळमळ नाही, ज्याची आर्तता नाही त्याच्यासाठी हे नाही. पण ते ऐकत पण नाही. जरी ऐकलं सहजच काय सांगताय तर त्यांना कळणार पण नाही. त्याच्यामुळं विधी अविधीचा जेव्हा आपण विचार करतो, या सोशल मीडियावरती कितीतरी गोष्टी चालू आहे. आज आपण नेटपॅक टाकतो सर्व साधू संतांकडं, वासनिकांकडे, नामधारकाकडे. आता इतकं कॉमन झालेलं आहे. यूट्यूबमध्ये गेल्यानंतर आपण एखादा व्हिडिओ बघत असताना खाली 10 व्हिडिओ अगोदरच आलेले राहतात आपल्याला बघण्यासाठी. त्याच्यात कितीतरी वेळ जातो आपला. चुकीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा, चुकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा हे ऐकावं, जेणेकरून आपली धर्माची वृद्धी होईल, जेणेकरून आपल्या धर्मामध्ये प्रगती होईल. असे कितीतरी लोक आहे की ज्यांची इच्छा आहे, तळमळ आहे, परंतु सुरुवात कुठून करावी समजत नाही. असे कितीतरी लोक आहे की ज्यांची आपली ओळख नाही आहे, परंतु ह्या माध्यमातून संवाद चालू असतो, धर्मचर्चा, धर्मचिंतन चालू असतं. त्यामुळे होकारात्मक गोष्टीकडे बघून जर ह्या गोष्टीकडे बघितलं, त्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला त्यात काहीच वाटणार नाही. आणि तुम्ही किंवा मी हे थांबू पण शकत नाही. कारण विज्ञानाच्या प्रगतीच्या अनुषंगाने त्याचा आपण कितीतरी उपयोग करून घेत असतो. धर्मतत्वामध्ये गेल्यानंतर आचारामध्ये जर आपण गेलो तर तेव्हाचा आचार, देवाने सांगितलेला आचार आता किती दुर्मिळ झालेला आहे. ऐकण्यासाठी, बघण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा एखाद्याला प्रेरणा भेटावी या अनुषंगाने जरी घेतलं तरी खूप दुर्मिळ आहे. परंतु तरीही विरळा नांदे या सूत्रानुसार कोणीतरी हा आचार करतंय, हा आशावाद आपल्याला जागवण्यासाठी परमेश्वर मात्र कोणाला तरी निमित्त करून आपल्याला हे सांगत असतात, देत असतात. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून असल्या कारणाने आपण काय सांगतोय, तुम्ही काय ऐकताय याला काही महत्त्व राहत नाही. मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, समजलं असं होत नसतं. तुमची तळमळ, तुमची इच्छा जाणून घेण्याची प्रवृत्ती असेल, तुमचा प्रयत्न त्यात तोडीचा असेल तर परमेश्वर मात्र त्याचा उमट करून देतात. विपरीत बुद्धीने अविधी होत असतो. आपल्यामध्ये विनाकारण विपरीत बुद्धी, हा असा तो तसा, हा चांगला आहे तो वाईट आहे, हे साधक चांगले. त्या आचाराच्या अनुषंगाने आपण बघितलं तशी कंप्लेंट आपली असते. तत्वसिद्धांताच्या बाबतीने बघितलं तर तशी कंप्लेंट आपली असते, तशा तक्रारी आपल्या असतात. विचाराच्या बाबतीने बघितलं तर तशा तक्रारी आपल्या असतात. तक्रार न करता अपेक्षा ठेवावी, आपलेपणाने, प्रेमाने या गोष्टीकडे बघावं. आणि हे बघत असताना समदृष्टी आपली असू द्यावी. कारण जीव विषम जरी सांगितलाय परंतु सम व्हावं या जीवाने, ही परमेश्वराची अपेक्षा आहे या जीवाकडून. तसा कड आहे आणि म्हणून तसा करण्याचा आपण प्रयत्न करावा. इतकं सोपं नाही ते, परंतु प्रयत्नाने, प्रयासाने ह्या गोष्टी होऊ शकतात. द्रव्य सेवनाने, जड पदार्थ, द्रव्य, चेतन पदार्थ या सेवनाने विषयाचे अनेक अंग आहे, हजारो अंग आहे. त्या विषयाच्या अंगाने, विकार विकल्पाच्या अंगाने, अधिक वृत्तीने, देवतांचा विरोध केल्याने अशा कितीतरी अविधी आपल्याकडून कळत नकळत घडत असतात. आणि तो सतत घडत असल्या कारणाने त्याचाच प्रसव वाढत जाऊन जीव धर्मापासून जाण्याची शक्यता असते. म्हणून अत्यंत तारतम्य ठेवून, अत्यंत चिंतन, अत्यंत विचार करून काही गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात, आपल्याला करायच्या असतात. कोणाकडून तरी त्या पद्धतीने अपेक्षा करायच्या असतात. विधी आणि अविधी, परमेश्वरांनी आचार्यांना ज्यावेळेस दीक्षा दिली त्याच वेळेस पहिल्या सूत्रांमध्येच आचाराच्या कितीतरी गोष्टी सांगून टाकल्या. आणि त्यावरती आचार्य ठाम राहिले, निष्ठा ठेवली. म्हणूनच पुढे जाऊन त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती होऊन परमेश्वराला च्या प्राप्तीला ते जाऊ शकले. कितीतरी प्रश्नातून देवानी विधी आणि अविधेचा हा विषय आपल्याला समजून सांगितलेला आहे. अविधेचे हजारो दरवाजे आपण जसं म्हणतो
तर आपण जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल. आणि त्या लक्षात घेतल्यानंतर त्याच्यावरती संयम ठेवणं, त्याच्यामध्ये बदल करून परमेश्वराच्या मार्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला रस्ता निर्माण करणं, ती सवय आजच इथंच आपण लावणं आणि त्या सवयीतून परमेश्वर प्राप्तीचा जो रस्ता आहे तो आपल्यासाठी सुखकर करणं, हे आपल्या धार्मिकतेचा किंवा धर्माचा मूळ उद्देश असला पाहिजे. ते ध्येय जर आपल्या समोर जर असेल, त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला कळत न कळत धर्मात येणाऱ्या ज्या चुकीच्या गोष्टी त्यापासून आपल्यालाच वाचवावं लागेल. त्यापासून आपल्यालाच आपण वाचवावं लागेल, कारण आपणच आपल्याला वाचू शकतो. कारण ते समजून जर घेतल्या किती योग्य किती अयोग्य, त्यातून आपल्याला धार्मिक दृष्टीतून किती फायदा किती तोटा याचा जर विचार केला तरच तुमच्या लक्षात येईल, माझ्या लक्षात येईल की अरे हे करण्याने काय फायदा आणि काय तोटा आहे. तोटा दिसत असेल तर व्यवहारात आपण त्या गोष्टीला हात घालत नाही किंवा तिथं जात नाही. फायदा असेल तर आपण पटकन जातो. तसं परमेश्वर प्राप्तीचा जो फायदा आहे तो फायद्याचा जर विचार केला तर आपण मग विधी अविधीचा विचार करू. जे योग्य आहे त्याला योग्य म्हणणं, जे अयोग्य त्याला अयोग्य म्हणणं, जे अयोग्य ते नाकारणं आणि त्या पद्धतीने हिमतीनं ही धार्मिकता करत राहणं, हेच परिपक्वतेतून प्रगल्भतेतून जर आपण प्रवास चालू ठेवला तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. आजच्या सत्संगामध्ये 2-3 लेण्याच्या माध्यमातूनच विधी आणि अविधी आपण समजून घेतला. कारण विकार विकल्प स्वभाव हे बघत असताना आपण ह्या माध्यमातून किती अविधी जोडत असतो याचं आपण जर चिंतन केलं समजलं तर लक्षात येईल. पुढे जाऊन आपल्याला या जीवाच्या स्वभावानुसार कसा तो वागतो, कसा तो बोलतो, कशा पद्धतीने विचार करतो आणि त्या विचारातून कशी ती कृती करतो, ती कृती करत असताना धर्माला ती किती फायद्याची आणि किती तोट्याची होत असते या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. या संदर्भात अनेक लोकांनी फोन केले आणि चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार. असंच तुमचा पाठिंबा, तुमचं शुभचिंतन आपल्याला सर्वांना प्रवासामध्ये एकामेक सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. काही चुकत असेल तर नक्की कळवा. जे योग्य आहे ते घ्या, होकारात्मक विचार करा आणि धर्माचा अभ्यास करा. या चरित्र सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठात गेल्याशिवाय असे किती सत्संग तुम्ही ऐकले तर काही उपयोग होत नाही. साधू संतांना जे समजलं नाही ते नक्की विचारा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करून ते समजून उमजूनच धार्मिकता करा. अंदाजाने कोणत्याही प्रकारे धार्मिकता करू नका. कोणावरही आंधळी जी भक्ती असते किंवा आंधळी जी श्रद्धा असते ती न ठेवता यथार्थपणे योग्य अयोग्य समजून पुढे चालण्याचा आपण जर प्रयत्न केला तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. धर्म हा स्पष्ट सूर्यप्रकाशासारखा आहे. तो क्लिअर दिसला तर चालण्याची प्रयत्न करणं आणि चालण्यासाठी जात राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अंधारामध्ये चालणं आणि उजेडात चालणं जसा फरक आहे तसंच ज्ञानाने धार्मिकता करणं आणि अज्ञानाने धार्मिकता करणं हा फरक आहे. म्हणून अज्ञानी जीव परमेश्वराला कधीही प्राप्त करू शकत नाही. कितीतरी ज्ञान असलेल्याकडून सुद्धा अनंत चुका क्षणोक्षणी पावलोपावली होऊ शकतात. तेव्हा अज्ञानाकडून काय होत नसेल याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणून धर्म हा ज्ञानाने मिळवता येतो. परमेश्वर हा ज्ञानानेच प्राप्त होत असतो. त्यासाठी परमेश्वराचं सतत कृपा छत्र आपल्यावरती आहे, परंतु त्यासाठी आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. दंडोत प्रणाम.